नमस्कार, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या दिलसे डी के गुरु या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, स्विफ्ट चॅट ॲपवर गुण कसे भरायचे याबाबतचा एक व्हिडिओ मी तुम्हाला याआधीच दिलेला आहे 2 दिवसापूर्वी. आपण तो पाहिला असेल. मित्रांनो, पण बऱ्याच शिक्षकांना अनेक शंका येत आहेत, त्या म्हणजे हे मार्क्स भरत असताना अनेक अडचणी येत आहेत. त्या अडचणीचे काही बरेचसेच कमेंट मला व्हिडिओ खाली मिळालेले आहेत किंवा व्हॉट्सअपद्वारे सुद्धा मिळालेले आहेत. तर या अडचणीबाबत आणि त्याच्यावरच्या उपायांबाबत आज आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की बऱ्याच जणांना एक अडचण येते की आपल्या जो तुम्ही सुरुवातीला जेव्हा शालार्थ आय डी टाकता, काही शिक्षक जर पहिल्यांदा भरत असतील गुण तर त्यांना शालार्थ आय डी टाकावा लागतो. तर शालार्थ आय डी टाकल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो की टीचर कोड इज इनव्हॅलिड. तर अशा वेळी काय करायचं, तुम्हाला आता मी लॅपटॉप स्क्रीनवरती दाखवतो. इथं बघा, आता मी इथं शालार्थला लॉग इन केलेलं आहे. पगार करत असल्यामुळं मी शालार्थला इथे माझ्या शाळेला लॉग इन केलेला आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता या वर्कलिस्टमधून इथून जर तुम्ही पहिले ही जी टॅब आहे संच मान्यता इंटिग्रेशन, या टॅबमध्ये संच मान्यता युडाइस कोड मॅपिंग याचवर जर गेलात तर या ठिकाणी तुमच्या शाळेचं हे जे स्टेटस आहे ते ॲप्रूव्ड असले पाहिजे. बघा, इथं हे स्टेटस जे आहे हे ॲप्रूव्ड असलं पाहिजे. तर हे स्टेटस किंवा हे युडाइस संच मान्यता युडाइस मॅप कसं करायचं हे मी तुम्हाला एका आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, करून कसं करायचं. तर तो व्हिडिओ खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा देतो. तो व्हिडिओ पहा जर कुणाला हे युडाइस मॅपिंग करायचं असेल. टीचर कोड इनव्हॅलिड ज्यांचं म्हणेल त्यांच्यासाठी हे काम आहे. दुसरी गोष्ट याच ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो तो म्हणजे की मोबाईल नंबर जर कोणाचा लागत नसेल, मोबाईल नंबर जर घेत नसेल तर तो काय करायचं बघा. तर इथं यावेळीसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, वर्कलिस्टमध्ये जायचं आहे, त्यानंतर पेरोलमधून खाली सगळ्यात यायचं आहे आणि चेंज डिटेल्सवर जायचं आहे. चेंज डिटेल्सवर गेल्यानंतर इथं बघा तुमच्या शाळेतल्या शिक्षकांची नावं दिसतील सगळी. त्या नावांपैकी ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या शिक्षकाचा मोबाईल नंबर इनव्हॅलिड सांगतो आहे, समजा इथं माझं नाव आहे, माझा मोबाईल नंबर जर इनव्हॅलिड सांगायचं असेल माझ्या नावावर क्लिक करणार मी. क्लिक केल्यानंतर जे पहिलं पेज उघडतं ज्याला एम्प्लॉई डिटेल्स म्हटलं जातं, हे एम्प्लॉई डिटेल्समध्ये तुम्ही जर बघितलात तर इथं या पेजवर खालच्या बाजूला इथं माझा मोबाईल नंबर तुम्हाला दिसतो आहे, जो की मी इथं हाईड केलेला आहे. मोबाईल नंबर असा लिहिलेला शब्दासमोर पिनकोडच्या खाली. तर हा जर तुमचा चालू नसेल तर इथं आता जो तुमच्याकडे मोबाईल नंबर चालू आहे तो इथे टाका. इथं तो नंबर टाकल्यानंतर इथं 1 2 3 लेटर डेट नंबर टाका. इथं आजचीच तारीख टाका लेटर डेटची आणि सेव्ह अँड फॉरवर्ड करा. ही माहिती तुमची DDO टूला म्हणजे तालुक्याला जाईल. तिथं त्याने ॲप्रूव्ह केले की तुम्ही आत्ता जो मोबाईल नंबर टाकाल तो नंबर इथं ॲटोमॅटिक घेतला जाईल आणि 5-6 दिवसांनी तुम्हाला या मोबाईल नंबरने स्विफ्ट चॅट ॲपला लॉग इन करून मार्क्स भरता येईल. तर 2 महत्त्वाच्या सूचना होत्या, शालार्थ वेबसाईटला कनेक्ट असलेल्या, एक युडाइस मॅपिंग करणं आणि मोबाईल चेंज करणं. तर या 2 गोष्टी, पहिली शंका होती की माझा टीचर इनव्हॅलिड दाखवतं तर त्यासाठी शालार्थ युडाइस मॅपिंग करायचं आणि मोबाईल नंबरवर OTP येत नसेल किंवा मोबाईल नंबर घेत नसेल तर या पद्धतीने मोबाईल बदलून सेव्ह फॉरवर्ड करायचा. ही 2 कामं तुम्ही करायची आहेत पहिल्या 2 शंकांसाठी. ठीक आहे मित्रांनो, ह्या 2 शंका तुमच्या मिटल्या. मी शालार्थ साईट आता क्लोज करतो. आता अजून एक काम तुमच्यासाठी करावं लागेल, ते म्हणजे जर शिक्षकांचं नावच तुमच्या स्विफ्ट चॅट ॲपमध्ये दिसत नसेल, तुम्ही स्विफ्ट चॅट ॲप उघडला आणि तिथं तुम्हाला नाव तुमचं येत नसेल युडाइस नंबर टाकल्यानंतर, तर काय करावं लागेल बघा. तर युडाइस पोर्टलवर तुम्हाला जावं लागेल. तर युडाइस पोर्टल टीचर मॉड्यूलवर तुम्हाला जावं लागेल आणि या ठिकाणी तुम्ही सध्या ज्या शाळेत आहात त्या शाळेत तुम्ही समाविष्ट आहात का ते तुम्हाला बघावं लागेल. बघा, ते टोटल टीचर 3 दिसत आहेत. तर या 3वर जर क्लिक केलं तर जी शिक्षकांची नावं येतील. आता या शिक्षकांच्या नावामध्ये तुमचं नाव जर नसेल तर तुम्ही जुन्या शाळेत असणार आहात युडाइस प्लसमध्ये. तर जुन्या शाळेमधून तुम्हाला डिलीट करून या शाळेमध्ये तुमची माहिती तुम्हाला भरावी लागेल. ओके, तर किंवा ड्रॉपबॉक्सला त्या शाळेने टाकायला सांगायचं आणि मग तुम्हाला इथं इम्पोर्ट करायचं तुमची शाळेला. तर या पद्धतीनं जर हे तुम्ही केलात तर तुमचं नावसुद्धा त्या शाळेतच स्विफ्ट चॅट ॲपला दिसेल. बघा, लक्षात आलं का, युडाइस प्लसमध्ये सुद्धा तुम्ही या शाळेमध्ये असलं पाहिजे तर आणि तरच तुम्ही त्या शाळेमध्ये तुमचं नाव स्विफ्ट चॅट ॲपला दिसेल. तर या 2 गोष्टी होत्या महत्त्वाच्या वेबसाईटवर अवलंबून, त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता आपण पुढं जाऊया. अजून कुठली शाळा आहे, तर 0 शिक्षकी जर शाळा असेल तर तुम्ही अजिबात काही काम करायचं नाही. 0 शिक्षकी शाळेमध्ये इतर शिक्षक जर कामगिरीवर आला असेल तर त्यांनी त्या शाळेची परीक्षा फक्त घेऊन पेपर तपासून ठेवा, रेकॉर्ड ऑफलाईन करून ऑनलाईनला भरायची गरज नाही. त्यांच्याबाबत कोणतीही कारवाई त्यांच्यावर होणार नाही, कारण ते भरूच शकत नाही. तर सर्व शिक्षक, त्यानंतर मागील शिक्षकांची काही, मागील विद्यार्थ्यांची जर काही नावे दिसत नसतील तर त्यासाठी काय करायचं आहे बघा. आता इथं मी क्लोज केलं, ते स्टुडंट पोर्टलवर जायचं आहे. तर स्टुडंट पोर्टल तुम्हाला माहिती आहे
तर स्टुडंट पोर्टलवर जायचं. स्टुडंट पोर्टलवर तुमचे ते विद्यार्थी सगळे त्या कॅटलॉगला आहेत का बघायचं. नसेल तर तो तुमचा विद्यार्थी कदाचित तुम्ही अजून तो बाहेरून रिक्वेस्ट करून मागवून घेतला नसणार असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तो स्टुडंट जर तुमच्याकडे स्टुडंट पोर्टलला नसेल तर स्टुडंट पोर्टल मी फक्त इथं ओपन करून दाखवतो. या स्टुडंट पोर्टलला जर तुमचा विद्यार्थी नसेल तर तो तुम्ही आधी काय करायला लागेल, त्याला रिक्वेस्ट पाठवून तो मागवून घ्यावा लागेल तुमच्या एकदा कॅटलॉगला तो विद्यार्थ्याला, तरच तो स्विच ॲपला दिसेल 5-6 दिवसांनी. याचा अर्थ विद्यार्थी दिसत नाही याचा अर्थ तो स्टुडंट पोर्टलमध्ये नाही, हे लक्षात घ्या. तर रिपोर्ट्समधून कॅटलॉगला जाऊन HM लेवलवरून कॅटलॉगला जाऊन ज्या वर्गातला विद्यार्थी दिसत नाही तो बघा. गुण फक्त 3री पासूनच भरायचे आहेत, हेही लक्षात ठेवा. तर ह्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. वयानुरूप दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती भरायची नाही. अंध अपंग विद्यार्थी जर असतील, विकलांग, तर त्यांनाही गैरहजर दाखवून त्याही विद्यार्थ्यांची नावे भरायची. फक्त आणि फक्त शालार्थ ID असणाऱ्याच शिक्षकांना याच्यावर माहिती भरता येणार आहे. सेवार्थ आणि कुठल्या कुठल्या ID आहेत वेगवेगळ्या, ज्या आश्रमशाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, इतर प्रकारच्या ज्या शाळा आहेत, ज्यांना शालार्थ नाही इतर प्रकारचे ID आहेत, सेवार्थ ID वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे ID आहेत, त्या लोकांना याबाबत माहिती भरता येणार नाही. तर फक्त शालार्थमध्ये असणारेच जो 0 to DED असा जो ID आहे त्यांचा, तो ID टाकूनच त्यांना त्यांचे गुण भरता येणार. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याचे जर गुण चुकले असतील तर ते गुण कसे भरायचे याबाबतही तुम्हाला सांगतो मी. किंवा तुम्हाला जर माहिती बघायची तर आता इथं माझ्या टीचर सपोर्ट या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी गेलेलो आहे. इथे मी ती लिंक टाकलेली आहे बघा व्हिडिओच्यामध्ये. ही लिंक आहे. या लिंकवर मी टच करतो. लिंकवर टच केल्यानंतर मी स्विपचॅट ॲपमध्ये गेलेलो आहे. स्विपचॅट ॲपमध्ये गेल्यानंतर आता काय बघा इथं मला की मला आता काय करायचं आहे, भरलेले गुण पाहिजे आहेत विद्यार्थी. तर मी इथं काय करणार बघा, हे जे 4 डॉट आहेत या 4 डॉटवर क्लिक करतो पहिला. आणि 4 डॉटवर क्लिक केल्यानंतर एवढे मेनू आले, होम, एडिट रजिस्ट्रेशन, चेंज मीडियम. तर मी होम मेनूवर जाईन. होम मेनूवर गेल्यानंतर बघा इथं माझं नाव आलेलं आहे, यस करायचं. यस केल्यानंतर इथं आता रेकॉर्ड इथं 2 आलेले बघा. रेकॉर्ड इथं बघा, रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स व्ह्यू समरी. व्ह्यू समरीवर मी क्लिक केलं तर व्ह्यू स्टुडंट परफॉर्मन्स समरी याच्यावर क्लिक करायचं. परत त्यानंतर स्टार्ट रिस्पॉन्स, सिलेक्ट रिस्पॉन्स. मला कुठल्या विषयाचे आणि कोणत्या येतेचे मार्क बघायचे आहेत. तर पहिल्याच मी घेतो मराठी फर्स्ट लँग्वेज क्लास 3 याच्यावर मी क्लिक करतो. इथं माहिती आलेली बघा, काय माहिती आहे, रेकॉर्ड नोंदवलेला आहे. इथं बघा 3.1, 2पैकी 2 विद्यार्थ्यांचे मार्क इथं नोंदवलेले आहेत 3रीतल्या माझ्या, असं दाखवलेलं आहे. त्यानंतर समजा एखाद्या विद्यार्थ्याचे चुकलेले मार्क आहेत किंवा अर्धवट भरले आहेत त्याचंच भरायचं असेल तर त्या 4 मेनूवर क्लिक करा. एडिट रजिस्ट्रेशनवर करा. एडिट रजिस्ट्रेशनवर केल्यावर परत एकदा यस करा. यस केल्यानंतर बघा स्कूल कोड टाकावं लागेल. परत आपल्याला स्कूल कोड टाकून मग परत शाळा वगैरे सगळं दाखवेल, त्याला यस करायचं. मग इयत्ता निवडायची आणि परत तोच विद्यार्थी निवडून तुम्हाला काय करायचे, ते मार्क भरायचे. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. समरी कशी पाहायची किंवा चुकलेल्या विद्यार्थ्याचे मार्क किंवा राहिलेल्या विद्यार्थ्याचे मार्क कसे भरायचे. त्याचबरोबर इकडं मी जे सांगितलं UDICE प्लस आणि मोबाईल नंबर, त्या गोष्टीही तुमच्या लक्षात आल्या असतील. तर या पद्धतीनं तुम्ही काम करा. जास्तीत व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुमच्यापैकी अजूनही कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन व्हा. खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथूनही तुम्हाला मी वेगवेगळी माहिती देत असतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.